त्या रात्री असे काय घडले ज्यामुळे राजेशचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले? राजेशने एक निर्णय घेतला, जो त्याला त्यावेळी योग्य वाटला. पण महाशिवरात्रीच्या रात्री देवाने त्याला असा अनुभव दिला, जो शिक्षा होती की आशीर्वाद हे आजही कोडच आहे. त्या रात्री 12 वाजता त्याच्या घरात जे घडलं, ते ऐकल्यावर कदाचित तुम्हीही विचार कराल, आपण नकळत कोणती चूक तर करत नाही ना? ही कथा आहे एका चुकीच्या निर्णयाची, देवाच्या संकेताची आणि त्या क्षणाची, ज्याने एका मुलाचं आयुष्य कायमचं बदललं. राजेशची आई, जानकीबाई, साधी गावाकडची स्त्री होती, पण तिच्या मनात परमेश्वरासाठी असलेली श्रद्धा अटूट होती. तिचं आयुष्य म्हणजे शिवभक्तीचं जिवंत उदाहरण होतं. पहाटे कोंबड्याने आरवण्याआधीच ती उठायची, अंगण झाडून स्वच्छ करायची, तुळशीला पाणी घालायची आणि नंतर घराच्या कोपऱ्यातील छोट्याशा देव्हाऱ्यासमोर शांतपणे बसायची. तिच्या ओठांवर सतत एकच मंत्र असायचा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीचा दिवस तर तिच्यासाठी उत्सव नव्हता, तो तिचा जीव होता. त्या दिवशी ती उपवास करायची, दिवसभर जप करायची आणि रात्री जागरण करून शिवमहिम्न स्तोत्र म्हणायची. गावातील जुन्या शिवमंदिरात ती स्वतः बेलाची पानं गोळा करून नेत असे. ती म्हणायची, शंकराला श्रीमंतीची गरज नाही, भक्ती हवी असते. तिने अनेक वर्ष अखंड व्रत केलं होतं. राजेश लहान असताना त्याला ताप आला होता आणि डॉक्टरांनी आशा सोडली होती, तेव्हा जानकीबाईंनी शिवलिंगासमोर रात्रभर बसून प्रार्थना केली होती. दुसऱ्या दिवशी राजेशची प्रकृती सुधारली. त्या दिवसापासून तिची श्रद्धा आणखी दृढ झाली. ती नेहमी सांगायची, माझा मुलगा माझा नाही, तो महादेवांची देण आहे. ती कधीच स्वतःसाठी काही मागत नसे. तिची प्रत्येक प्रार्थना मुलासाठीच असायची. देवा, माझ्या मुलाच्या आयुष्यात अडचण आली तर ती मला दे, पण त्याला सुखी ठेव. वय वाढत गेलं, शरीर अशक्त झालं, तरी तिच्या जपात खंड पडला नाही. हात थरथरत होते, पण बेलपत्र अर्पण करताना तिच्या डोळ्यात अपार समाधान असायचं. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक विलक्षण शांतता असायची, जणू महादेवांच्या चरणी ती आधीच अर्पण झाली होती. गावातील लोक तिला फक्त राजेशची आई म्हणून ओळखत नसत. ते म्हणत, ही स्त्री खरी शिवभक्त आहे. आणि कदाचित याच भक्तीमुळे तिच्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या घटनांना एक वेगळं, दिव्य रूप मिळणार होतं. शहरात आल्यानंतर जानकीबाईंचं आयुष्य बदललं, पण त्यांची भक्ती बदलली नाही. मात्र शहरातील छोट्याशा फ्लॅटमध्ये गावासारखं मोकळं वातावरण नव्हतं. सकाळी 4 वाजता उठून घंटा वाजवणे, मंत्र म्हणणे, हे सगळं सुनेला त्रासदायक वाटू लागलं. राजेशची पत्नी स्वाती वाईट नव्हती, पण तिचं जग वेगळं होतं. तिला आधुनिक व्यवस्थेत शांत घर हवं होतं. तिला वाटायचं की सासूच्या जुन्या सवयींमुळे तिच्या संसारात अस्वस्थता निर्माण होते. सुरुवातीला ती शांत राहिली, पण हळूहळू छोट्या गोष्टींवरून कुरबुरी सुरू झाल्या. आई, इतक्या लवकर घंटा वाजवू नका. आई, इतका उपवास करून तब्येत बिघडवू नका. आई, मुलांसमोर सतत देवदेव करू नका. जानकीबाई हसून सगळं ऐकून घ्यायच्या. त्या उत्तर देत नसत. त्यांना वाटायचं वेळ गेल्यावर सगळं सुरळीत होईल. पण तणाव वाढत गेला. घरात वातावरण जड होऊ लागलं. राजेश ऑफिसमधून दमून यायचा आणि घरात शांततेऐवजी तक्रारी ऐकू यायच्या. एकीकडे आईचं मौन दुःख आणि दुसरीकडे पत्नीचा राग. राजेश 2 जगांमध्ये अडकला होता. एक दिवस वाद खूपच वाढला. स्वातीने थेट शब्दांत विचारलं, तुम्ही ठरवा, मी की तुमची आई? मला रोज असं राहायचं नाही. त्या रात्री राजेश झोपू शकला नाही. त्याला आईचं बालपणीचं रूप आठवत होतं, अंगावर झोपवणारी, तापात कपाळावर हात ठेवणारी, पण त्याचवेळी त्याला संसार, मुलं, जबाबदाऱ्या दिसत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीबाईंनी त्याच्या चेहऱ्यावरची चिंता ओळखली. त्या शांतपणे म्हणाल्या, बाळा, घरात माझ्यामुळे तणाव असेल तर मला कुठेतरी ठेव. मला काही राग नाही. संसार वाचवणं महत्त्वाचं असतं. राजेशला त्या शब्दांनी आतून हादरवून टाकलं. आई स्वतःच दूर जाण्याची तयारी दाखवत होती. महाशिवरात्री जवळ आली होती. शहरात सगळीकडे सजावट, मंदिरात तयारी आणि त्याच दिवशी राजेशने आईला वृद्धाश्रमात नेण्याचा निर्णय घेतला. गाडीमध्ये पूर्ण प्रवासात शांतता होती. जानकीबाई खिडकीबाहेर पाहत होत्या. त्यांच्या हातात जपमाळ होती, ओठांवर मंद ओम नमः शिवाय. राजेशच्या मनात वादळ होतं. तो योग्य करत होता का? की तो आयुष्यभरासाठी काहीतरी गमावत होता? वृद्धाश्रमाच्या दारात उतरतानाच जानकीबाईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, महादेव तुझ्या निर्णयाला योग्य दिशा देतील. त्या क्षणी राजेशच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने मागे वळून पाहिलं नाही. महाशिवरात्रीचा दिवस उगवला आणि संपूर्ण शहर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघून गेलं. पहाटेपासूनच मंदिरांच्या बाहेर लांबलचक रांगा लागल्या होत्या. हातात बेलपत्र, दूध, फुलं आणि मनात श्रद्धा घेऊन लोक शिवदर्शनासाठी उभे होते. मंदिरात प्रवेश करताच धूपाचा सुगंध, मंत्रोच्चारांचा गंभीर नाद आणि घंटानाद वातावरण भारावून टाकत होतं.
रुद्राभिषेक सुरू होता. पुजाऱ्यांच्या ओठांवरून ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र घुमत होता. प्रत्येक मंत्रोच्चारासोबत जणू वातावरण अधिक पवित्र होत होतं. शिवलिंगावर वाहणारा दूध, पाणी आणि मध जणू भक्तांच्या मनातील पापं धुवून नेत होतं. त्या दिवशी प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना होती की आजची रात्र विशेष आहे. आज महादेव स्वतः जागृत असतात. शहरातील प्रत्येक घरात दिवे लावले गेले होते. काही जण उपवास करत होते, काही जण रात्रभर भजन करण्याची तयारी करत होते. लहान मुलंही ओम नमः शिवाय म्हणत होती. जणू संपूर्ण वातावरण एका अदृश्य शक्तीने व्यापलं होतं. वृद्धाश्रमातही छोटासा कार्यक्रम ठेवला होता. तिथल्या एका कोपऱ्यात छोटंसं शिवलिंग ठेवून पूजा केली जात होती. जानकीबाई शांतपणे बसून जप करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. शरीर अशक्त होतं, पण मन समाधानी होतं. त्या मनात म्हणत होत्या, देवा, माझ्या मुलाच्या आयुष्यात प्रकाश ठेव. रात्र गडद झाली तशी मंदिरातील घंटानाद अधिक गूढ वाटू लागला. काही ठिकाणी ढोल ताशांचा गजर, काही ठिकाणी शांत ध्यान. मध्यरात्री जवळ येत होती. तीच वेळ ज्याला शिवरात्रीचा सर्वात पवित्र क्षण मानला जातो. राजेश मात्र आपल्या घरात एकटाच बसला होता. बाहेरून मंदिरातील भजनाचा मंद आवाज येत होता. घरात दिवा पेटलेला होता, पण मनात अंधार पसरलेला. त्याच्या कानात अजूनही आईचा शेवटचा आशीर्वाद घुमत होता. मध्यरात्रीचे 12 वाजायला काही क्षण उरले होते. मंदिरात हर हर महादेवचा जयघोष सुरू झाला. त्या जयघोषासोबत जणू आकाशही दणाणून गेलं. आणि त्याच क्षणी राजेशच्या आयुष्यात काहीतरी अदृश्य, अनाकलनीय घडण्यासाठी वेळ जवळ येत होती. मध्यरात्रीचे 12 वाजले. मंदिरांतून हर हर महादेवचा गजर घुमू लागला. त्या जयघोषाचा मंद प्रतिध्वनी राजेशच्या घरापर्यंत येत होता. तो खिडकीजवळ उभा राहून बाहेरच्या आकाशाकडे पाहत होता. त्याच्या मनात अस्वस्थता होती, पण कारण समजत नव्हतं. अचानक घरातील दिवा हलकासा लुकलुकला आणि पूर्ण घरात अंधार पसरला. वीज गेली होती, पण त्या अंधारातही त्याला एक विचित्र शांतता जाणवली. जणू वेळ थांबली होती. तेवढ्यात त्याच्या कानात मंद स्वर उमटला, ओम नमः शिवाय. तो घाबरून मागे वळला. घरात कोणी नव्हतं. खिडक्या बंद होत्या, पण मंत्रोच्चाराचा आवाज जणू घराच्या भिंतींमधून येत होता. त्याचवेळी देव्हाऱ्यात ठेवलेला छोटासा तेलाचा दिवा, जो काही क्षणांपूर्वी विझला होता, पुन्हा स्वतःहून पेटला. राजेशचा श्वास जोरात चालू लागला. देव्हाऱ्यासमोर ठेवलेलं बेलपत्र हलकसं खाली पडलं. खिडकीतून वारा येत नव्हता, तरीही ते पान हळूच जमिनीवर सरकलं आणि थेट त्याच्या पायाजवळ येऊन थांबलं. त्याच्या अंगावर काटा आला. तो हळूहळू देव्हाऱ्याकडे चालू लागला. त्याला जाणवलं, घरात एखाद्या परिचित सुगंधाची चाहूल आहे. तो सुगंध त्याला लहानपणापासून ओळखीचा होता. आई पूजा करताना वापरत असलेल्या चंदनाचा. आणि मग देव्हाऱ्याच्या उजेडात त्याला एक सावली दिसली. ती स्पष्ट नव्हती, धूसर होती, पण त्या सावलीत एक शांत चेहरा, पांढरी साडी आणि डोळ्यात माया होती. त्याच्या कानात पुन्हा आवाज आला, बाळा. तो आवाज आईचाच होता, पण त्यात भीती नव्हती, राग नव्हता, फक्त आशीर्वाद होता. राजेश गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला जाणवलं, कुणीतरी त्याच्या डोक्यावर हात ठेवत आहे. तो स्पर्श उबदार होता, ओळखीचा होता. त्याच क्षणी दूरच्या मंदिरात मोठा घंटानाद झाला. आवाज इतका स्पष्ट होता की जणू तो घरातच घुमत होता. क्षणभरानंतर सर्व काही शांत झालं. दिवा शांतपणे जळत राहिला. सावली नाहीशी झाली. आवाज थांबला. घर पुन्हा साधारण झालं. पण राजेश तसाच बसून राहिला, कारण त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. ही केवळ त्याच्या अपराधी मनाची कल्पना होती, की महाशिवरात्रीच्या पवित्र क्षणी शिवभक्त आईला महादेवांनी त्याला शेवटचा आशीर्वाद देण्यासाठी पाठवलं होतं? त्या रात्री जे काही घडलं त्यानंतर राजेश झोपू शकला नाही. तो देव्हाऱ्यासमोरच बसून राहिला. दिव्याचा प्रकाश शांत होता, पण त्याच्या मनात असंख्य प्रश्न उसळत होते. त्याला आईचा हात अजूनही डोक्यावर असल्यासारखा वाटत होता. तो स्पर्श खरा होता का, की अपराधी मनाची केवळ कल्पना? त्याच्या डोळ्यासमोर बालपणाचे प्रसंग उभे राहू लागले. लहानपणी तो शाळेला जायला रडायचा, तेव्हा आई त्याला उचलून अंगावर घेत असे. पावसात भिजून आला की स्वतः भिजत त्याच्यासाठी गरम पाणी करायची. त्याला नवीन कपडे घ्यावेत म्हणून स्वतः जुनी साडी वापरायची. आणि आज त्याच आईला त्याने स्वतःहून घराबाहेर ठेवलं होतं. त्याच्या मनात एक टोचणी खोलवर रुतली. मी संसार वाचवला की आई गमावली? त्याला आठवलं, वृद्धाश्रमात सोडताना आईने एकदाही तक्रार केली नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ओठांवर मंत्र होता. त्या क्षणी तो तिच्या शांततेला समजून घेतला नव्हता.
आता मात्र ती शांतता त्याला असह्य वाटत होती. तो स्वतःशीच बोलू लागला, आईने मला कधीच सोडलं नाही, मग मी तिला कसं सोडलं? त्याला तिचं वाक्य आठवलं, माझा मुलगा महादेवांची देण आहे. जर तो महादेवांची देण असेल तर त्याने त्या देणगीचा मान राखला का? त्याच्या छातीत जडपणा वाढत गेला. त्याला जाणवलं, संसाराच्या नावाखाली त्याने कर्तव्याचा खरा अर्थ विसरला होता. त्याने देव्हाळ्यासमोर हात जोडले. आयुष्यात पहिल्यांदाच त्याची प्रार्थना स्वतःसाठी नव्हती. हे महादेव, जर आज जे काही घडलं ते तुमचं संकेत असेल तर मला माझी चूक समजण्याची ताकद द्या. त्याच्या डोळ्यातून अश्रू उघळले. त्या अश्रूंमध्ये भीती नव्हती, पश्चात्ताप होता. त्याला उमगू लागलं होतं की आईने त्याला कधीच दोष दिला नव्हता. कदाचित म्हणूनच तिचा आशीर्वाद त्याच्यापर्यंत पोहोचला. त्या रात्री त्याच्या मनात एक बदल सुरू झाला. तो अजून पूर्ण झाला नव्हता, पण बीज रोवलं गेलं होतं. आत्मचिंतनाचं, कर्तव्याचं आणि खरी भक्ती काय असते याचं. सकाळी वृद्धाश्रमातून आलेला फोन, आईच्या शांत निधनाची बातमी आणि रात्री घडलेली ती दिव्य अनुभूती या सगळ्याने राजेशचं मन पूर्णपणे बदललं होतं. तो आईच्या पार्थिवाजवळ उभा होता, पण त्याच्या डोळ्यासमोर एक वेगळंच सत्य उभं राहिलं होतं. त्याला जाणवलं, आई ही फक्त नातं नसते, ती परमेश्वराने दिलेली पहिली देण असते. वेदांत सांगितलं आहे, मातृदेवो भव, म्हणजेच आईला देव मान, कारण आईचं प्रेम निरपेक्ष असतं, तिचा आशीर्वाद निष्कपट असतो. जानकीबाईने कधीच शाप दिला नाही, तक्रार केली नाही, तिने फक्त आशीर्वाद दिला. आणि कदाचित म्हणूनच महाशिवरात्रीसारख्या पवित्र रात्री तिच्या भक्तीला महादेवांनी उत्तर दिलं. शिवपुराणात सांगितलं आहे की महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करून केलेली प्रार्थना थेट शिवांपर्यंत पोहोचते. त्या रात्री भक्त आणि भगवान यांच्यातील अंतर संपतं. जर ती रात्र इतकी पवित्र असेल तर एका निष्कपट आईच्या मनातील प्रार्थना का ऐकली जाणार नाही? राजेशला उमगलं, खरी भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन अभिषेक करणं नाही, तर आईवडिलांची सेवा करणं हीच सर्वात मोठी पूजा आहे. जो आपल्या पालकांना दुखावतो तो कितीही जप केला तरी त्याच्या भक्तीत अपूर्ण का राहते. आईचा आशीर्वाद म्हणजे देवाचा हात आपल्या डोक्यावर असणं, आणि आईचं मन तुटलं तर त्या वेदनेचा प्रतिध्वनी देवापर्यंत पोहोचतो. त्या दिवसानंतर राजेशने ठरवलं की तो केवळ पश्चात्ताप करून थांबणार नाही. तो वृद्धांची सेवा करेल, त्यांच्या डोळ्यात आनंद आणेल. प्रत्येक महाशिवरात्रीला तो स्वतः उपवास करेल, पण त्या उपवासासोबत अन्नदानही करेल. कारण त्याला आता समजलं होतं की भक्ती ही फक्त शब्दात नसते, ती कृतीत असते. आणि कथेचा खरा संदेश असा होता, देव दूर आकाशात नाहीत, ते आपल्या आईच्या हातात असतात, तिच्या प्रार्थनेत असतात आणि तिच्या आशीर्वादात असतात. ज्याने आईला जपलं त्याने देवाला जपलं, आणि ज्याने आईला समजून घेतलं त्याच्यावर देवाची कृपा कधीच कमी होत नाही. आईच्या अंत्यसंस्कारानंतर अनेक दिवस राजेश गप्प झाला होता. घरात सगळं पूर्वीसारखंच होतं, भिंती, फर्निचर, आवाज, पण काहीतरी कायमचं हरवलं होतं. देव्हाऱ्यासमोर ठेवलेली आईची जुनी जपमाळ त्याच्या नजरेस पडली आणि त्याने ती अलगद हातात घेतली. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यात सूक्ष्म पण खोल बदल सुरू झाला. पहाटे उठून तो काही क्षण शांत बसू लागल्या. सुरुवातीला शब्द अडखळले, पण हळूहळू त्याच्या ओठांवरही ओम नमः शिवाय उमू लागलं. त्याला जाणवलं, आईची भक्ती ही फक्त तिची सवय नव्हती, तिचं श्वास होतं. राजेशने वृद्धाश्रमात जाऊन सेवा सुरू केली. तो फक्त पैसे देऊन परत येत नसे, तो वृद्धांशी बोलत असे, त्यांच्या गोष्टी ऐकत असे. प्रत्येक सुरकुतलेल्या चेहऱ्यात त्याला आईचं रूप दिसत असे. महाशिवरात्री आई की तो स्वतः रुद्राभिषेक करत असे, पण त्यानंतर अन्नदान आणि वस्त्रदानही करत असे. त्याला आता समजलं होतं की उपवासापेक्षा महत्त्वाचं असतं मन शुद्ध करणं. घरातही बदल जाणवू लागला. स्वातीने त्याच्यातील शांतता पाहिली. रागाच्या जागी संयम आला होता, तक्रारींच्या जागी समजूत आली होती. हळूहळू घरातील वातावरण मऊ झालं. राजेशला उमगलं, आईला परत आणता येणार नाही, पण तिच्या शिकवणीला जिवंत ठेवता येईल. त्याला त्या महाशिवरात्रीच्या रात्रीची आठवली की आजही अंगावर शहारे येतात, पण आता त्याला भीती वाटत नाही. त्याला वाटतं तो आशीर्वाद होता, जागृतीचा क्षण होता. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आपण आपल्या आईवडिलांना खरंच समजून घेतो का? त्यांच्या शांततेत दडलेलं प्रेम आपण ओळखतो का? देवाला शोधताना आपण घरातील देवांकडे दुर्लक्ष तर नाही करत ना? कदाचित चमत्कार रोज घडत नाहीत, पण पालकांचा आशीर्वाद हा प्रत्येक दिवसाचा चमत्कार असतो. तुम्हाला काय वाटतं? त्या रात्री आईचं दर्शन खरंच झालं होतं, की महादेवांनी तिच्या रूपात त्याला योग्य मार्ग दाखवला होता? उत्तर काहीही असो, एक गोष्ट नक्की आहे, आईचा आशीर्वाद कधीच व्यर्थ जात नाही. कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.